वैभव, तुला 3 महिने झाले का ट्रीटमेंट सर करून? हे तुझे पुढचे सेट्स आहेत. ओके. तुला ओव्हरऑल कसं वाटतंय मागच्या 3 महिन्याचा तुझा अनुभव काय? अनुभव तसं पहिल्यांदा तर की नाही मला इफेक्ट वाटत आहेत खूप हम्म. की म्हणजे चेंजेस दिसत आहेत की दात पैसे जात आहेत त्याच्यासाठी आलायनर लावलेला आहे. ओके. तर ते इफेक्ट दिसत आहे. तुला हे अलायनस ट्रीटमेंट संदर्भामध्ये कसं माहिती मिळाली किंवा काय झालं होतं? म्हणजे मला तर की नाही ट्रीटमेंट करायची होती. तुला पण करायचं हा होतं. तर मग ते पिन जे लावतात ना तर मग हम्म. त्याच्याबद्दल आयडिया वगैरे होती. बरं. आणि नंतर मग काय आयडिया होती नेमकं, म्हणजे कसं वाटतं? हा म्हणजे की म्हणजे एकच हे करायचं ना लोक की दात वगैरे मध्ये घालण्यासाठी पिनाचा यूज करायची. बरोबर. तर मग माझ्या भावानं पण यूज केलेला ते. अच्छा. त्याला सांगितलं की थोडंसं पेन वगैरे होतं खूप. मग त्याच्यामुळे मी की नाही थोडंसं डिले वगैरे केलेलं आणि मग की नाही गुगलवरती मला पिक्सी नावाचा ऍप भेटलेला त्याच्यावरती अलायनर बद्दल कळालेलं. अच्छा. आता मग की नाही ते ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वगैरे आहे ते कळणार तर मग ते युज करू असं ठरलेलं. पण त्याची कॉस्ट खूप जास्त असं दिसलेलं आहे. हा मग पुण्यामध्ये पण विचारपूस वगैरे केली. बरं. कॉस्ट जवळपास की नाही 4 पट 5 पट असायची ह्याच्यापेक्षा पिनपेक्षा. तर मग म्हणलं की तुला वाटायचं की ते आपण हा म्हणजे करू शकतो का नाही? करू शकतो की नाही. हा तेवढं बरं. खूप जास्त होईल ना ते. तर मग नांदेडमध्ये भेटेल ना भेटेलची काही आयडिया नव्हती. मग काकांना बोललो होतं त्यांनी बरं. तुमचा नंबर वगैरे दिलेला. तर तुम्हाला भेटलो तर मग एकदम बजेटमध्ये वाटलेले असं वाटलं नव्हतं की इतक्या कमी मध्ये पण होऊ शकतं. ह्याच्याबद्दल अलायनर अच्छा. मग असं झालं ओव्हरऑल. आणि मग तुला जे ब्रेसेस होतो त्या ब्रेसेस संदर्भात जे रेग्युलर आपण मेटलचे ब्रेसेस किंवा सिरेमिकचे ब्रेसेस बसवतो त्यामुळे तुला खाण्यामध्ये काय पथ्यपाणी असतं किंवा खाता येत नाही याबद्दल तुला काही माहिती होती का? हा म्हणजे त्या भावानं सांगितलेलं की ते जेव्हा आपण लावतो त्याला खूप केअर वगैरे करावं लागतं. केअर करावं लागतं. हा ते त्याचे ब्रेसेस वगैरे असतात ते निघू पण शकतात तुटू शकतात. तुटू शकतात. हा ते तुटले किंवा परत परत नवीन ब्रेसेस लावावे लागतात. हा. त्याचा खर्च वाढतो. परत तुला मल्टिपल विजिट्स पण वाढतात आणि खाण्यावरती बंधनं पण येतात. हा खाण्यावरती बंधन खूप येणार त्यामुळे होतं की जास्त हार्ड गोष्ट वगैरे खाता येणार स्वतःच येणार नाही. आणि ब्रश पण करताना ते खूप केअर न करावं लागतं. बरोबर. आणि म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला असं दिसतं चांगली माहिती घेतलेली आहे. हा चांगली माहिती खूप माहिती घेतली घेतली. हा आणि एकदम की नाही भारी वाटलेलं मला. हा बजेट मध्ये पण आहे आणि हे घालून की नाही आपण म्हणजे कुठं जाऊ पण शकतो कोणाला कळणार पण नाही की आपण काहीतरी ट्रीटमेंट वगैरे घेत आहे त्याबद्दल. म्हणजे काही मित्रांना असं जाणवलं का की तुला त्याचं ट्रीटमेंट सुरू आहे किंवा आपण काही बोललं का तुला जाणवतंय का? आता की नाही मित्रांसोबत वगैरे बोलताना वगैरे त्याला कधी नोटीस नाही झालेलं. नोटीस हा मग की नाही मी म्हणलं की यार की तुम्ही चेक करून बघा. हा तुम्हाला काही चेंजेस वगैरे दिसत आहेत का? त्यांनी क्लोजली नोटीस केल्यावरती ते असं विचारत होते की काहीतरी लागलेलं दाताला वगैरे. हा ते पण बारकाईनं पाहिलं. मग मी काढून वगैरे दाखवलं त्याला कळलं की हा हे असं उपचार सुरू असताना खाण्याबद्दल काय पथ्यपाणी वाटतंय का? नाही खाण्याबद्दल काहीच नाही फक्त ना स्टार्टिंगची जेव्हा आपण नवीन सेट युज करतो स्टार्टिंगचे 2-3 दिवस थोडं वेगळं काहीतरी जाणवतं. पेन वगैरे होतं. पेन जाणवतं. पण तुला म्हणजे एवढं पेन जाणवलं गोळी घ्यायची गरज नाही काहीच एवढा नाही जाणवत. खाऊ गोळी शकतो घ्यायची आपण. गरज नाहीये. आणि 15 दिवसाचा एक सेट आहे तर 2-3 दिवसच थोडासा यूज म्हणजे प्रॉब्लेम होतो. एवढा पण नाही की जे आपण खाऊ पिऊ नाही शकत खाऊ शकतो आपण. त्याच्यानंतर नंतरचे 10-12 दिवस एकदम फ्री. तुला पण व्यवस्थित अलायनरची काळजी कशी घ्यायची हे सर्व समोर सांगितलं. फक्त पथ्यपाणीमध्ये काय तुला गरम पदार्थ आणि थंड म्हणजे ते घालून आपण काही खाऊ पिऊ नाही शकत नाहीये बस. ते काढून खाऊ शकतो आपण. काढून सगळं काही खाऊ शकतो. कोल्ड्रिंक्स पण घेऊ शकतो. पिझ्झा पण खाऊ शकतो. कठीण पदार्थ खाऊ शकतो. राईट. ओव्हरऑल एकदम की नाही इफेक्टिव्ह वाटलेला मला. तर मग मी मित्रांना पण सजेस्ट केलेलं त्यांना पण करायचं होतं. तर त्यांना म्हणले की आता मला पेक्षा हे अलायनस कधीही चांगले. हा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे आणि इफेक्टिव्ह आहे. आणि यामध्ये तुला आपण जेव्हा ट्रीटमेंट करायचं स्टार्ट केलं तेव्हा तुला एक ट्रीटमेंट प्लॅन पण दाखवला होता. हा ट्रीटमेंट प्लॅन मध्ये तुझं आताची दातांची कंडिशन कशी आहे आणि ती नंतर मॉडिफिकेशन झाल्यानंतर कशी दिसणार आहे याची तुला पूर्वच कल्पना आपण डिजिटली देऊ शकली. अलायनस ट्रीटमेंट आजच्या काळामध्ये मला तर वाटतं सगळ्यात सुंदर आहे. आणि त्या डिजिटल गोष्टीमुळे पण ना असं एकदम कॉन्फिडंट फील होतं आणि आपल्याला की नाही रिझल्ट दिसून येते की म्हणजे एंड रिझल्ट काय असणार आहे. त्यामुळे पण की स्वतःला थोडंसं चांगलं समाधान वाटतं.